आजही विश्वास बसत नाही, परंतु नियतीने लादलेले कटू सत्य बाबा सर्वांनी घडीत ऍक्शन संपूर्ण महाराष्ट्राला वेदनादायक करणारी घटना आहे. पुन्हा बद्दल शतरंजी पाहतोय हे आज विश्वास मला स्वतःवरच बसत नाही. ते आज अपघाताचे पण अधिकारास जग सोडून येईल. महाराष्ट्रातला असा धुरंधर नेता अपघाताने जाईल त्यांवर विश्वास बसत नसतो. परंतु वेदनादायी घडणारी घटना घडलेली आहे. महाराष्ट्रात शोकसागरात बुडालेला आणि अजितदादा दुसऱ्या पक्षात असले तरी त्या माणसाकडून बरंच काय शिकण्यासारखं होतं. 6 वेळा उपमुख्यमंत्री आलेला चांगला धुरंधर अर्थशास्त्र अर्थ खाते सांभाळणारा अर्थमंत्री असे विविध नाना रूप दादांचे होते. कार्यकर्ता जपणार तळागाळातली लोकांचे प्रश्न लिलाया पार करत होते. त्या पहाटे म्हणजे मला वाटत नाही या देशातला कुठला राजकारणी माणूस 6 वाजता 6:30 वाजता लोकांची गाणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडत होता. त्यांची आणखी एक वेगळी ओळख होती. त्या ओळखीचा फायदा लोकांना भरपूर झाला. प्रशासनावर वचक आणि पकड त्यांची इतकी मजबूत होती की कोणाला अजितदादाचा फोन गेल्यानंतर नाही बोलायची हिंमतच होत नव्हती. काम करणारा आपला माणूस म्हणून हक्काने लोक सकाळी जायचे. तर कुठेतरी ती कधी थांबलेली पण चुकल्यासारखं वाटेल. पण दादा आहे, दादांचं काम थोडं वेगळंच होतं. म्हणजे कोणच त्यांच्या कामापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि आता या कामाची व्याप्ती कोण सांभाळेल असा यक्ष प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालाय. नियतीला असा हात करायचा होता तर अजितदादा मग गोड पावतच का. यापूर्वी गोपीनाथजी मुंडे, देशमुख साहेब, महाजन असे धुरंधर नेते या महाराष्ट्राने गमवले. आणि आज अजितदादा सारखा नेता या ठिकाणी हरपलेले. मी माझ्या समाजाच्या वतीनं माझ्या प्रभागाच्या वतीनं ईश्वराला प्रार्थना करेल या आघातातून या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची शक्ती परमेश्वर पवार कुटुंबीय देव आणि दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आमच्या ऐरोलीमध्ये नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ नेत्या वंदना राजपूत मॅडम ह्या राष्ट्रवादीच्या ऐरोलीमध्ये किती वर्षापासून इथं आहेत. आणि दादांचा हा प्रसंग महाराष्ट्राला जो घडलाय, ही पोकळी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, ही न भरण्यासारखी. श्रद्धांजलीचा हा प्रकार आहेच आहे. पण आज आम्ही या चौकामध्ये जे लोक आमच्या ऐरोलीमधले जे जे व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, सामाजिक असतील, विविध क्षेत्रातील लोक यांना बी वाईट आणि हळहळले. हा महाराष्ट्र तर महाराष्ट्राच्या बाहेरचं राज्य बी यांना बी दुःख झालं. कारण एवढा मोठा नेता असा कसा जातो. तर याचं हे दुःख आमच्यासारखी बी राजकीय वेगळ्या पक्षात असतील, भले आमची त्यांची भेट नाही झाली दादांची, पण आमच्या पुणे जिल्ह्याचा हा वाघ आणि हा सक्रिय कसा होता, हा काम कसं करायचे त्या महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामधला मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. आणि आम्हाला खूप वाईट वाटलं. म्हणजे जो प्रसंग आम्ही ऐकला तर आमच्या अंगावर काटा बसला. बोललो हे होऊच शकत नाही, या नेत्याबद्दल असं घडूच शकत नाही. आणि या नेत्याकडून महाराष्ट्राचं खूप असं काम बाकी होतं. आणि ही नेतृत्व जाणं म्हणजे महाराष्ट्राची एक पोकळी निर्माण झाली. आणि पोकळी परत भरण्यासारखी नाहीये. पवार साहेबांचं सांगायला गेलं दादांचं तर असं असंख्य गोष्टी आहेत की जो नवीन नवीन भाषण तो वेगळं वेगळं सांगेल असं यांची व्यक्तिमत्व होतं. फक्त एवढं मला सांगायचंय की या महाराष्ट्राचे आणि या ऐरोली नगरातल्या लोकांचं खरंच आम्हाला बी दुःख वाटले. आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो इथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला, आम्हाला क्षणात कळल्या सगळ्या ऐरोलीकरांनी धाव घेऊन आज इथं आम्ही दादांना श्रद्धांजली देतो. पण दादा असे जावा आणि अशीच श्रद्धांजली द्यावा हे आम्हाला वाटलं नव्हतं. म्हणून मी एवढंच सांगेन की दादांची जी पोकळी
आणि दादा हे महाराष्ट्राला गरजेचे आहेत. मग त्यांच्या अंगातून या त्यांच्या नेतृत्वातून कोणीतरी उभं राहून या महाराष्ट्राला सांभाळावं एवढंच मी सांगेन. आणि महाराष्ट्र मनसेना आणि राष्ट्रवादी आणि विविध क्षेत्रातल्या विविध पक्षाच्या लोकांकडून त्यांना दादांना परत भावपूर्ण श्रद्धांजली. दादांच्यासाठी तर काही शब्दच नाहीये, निशब्द आहे. म्हणजे आम्ही दादांजवळ काम करत होतो, दादांची कामाची मदत. दादा गेले आम्हाला म्हणजे वाटतच नाही का दादा आमच्यातून गेले म्हणून. काय सुचतच नाही. एवढं वर्ष आम्ही 26 वर्ष दादांजवळ काम केलेलं आहे. आता काय आमच्याजवळ काही शब्दच नाही. आता आमचं कोणच नाही. आम्ही पोरकं झालोय. आमच्याजवळ कोणच नाही राहिलं. आम्ही असं वाटतं का आमचं सगळंच संपलं. आज दादा होते म्हणून आता काही म्हणजे कळतच नाही का काय करावं. म्हणजे डोकं काही चालत नाही, काय बोलावं काय करावं काही समजत नाही. दादाने आम्हाला खरंच पोरकं करून गेलं. आता महाराष्ट्राचं कसं काय होणार. पण आम्ही सगळे मिळून पवार कुटुंबियांना सगळे मिळून एकोपाने साथ देणार. बस बाकी